माजी आमदार बच्चू कडू यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं। एका कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची कबुली दिली आहे, तर आपल्यावर 350 गुन्हे दाखल असल्याचंही त्यांनी यावेळेला कबूल केलं। त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजलेली आहे। एक तर तो अन्याय सहन करा, आम्हाला सांगून द्या, बच्चू काही बोलू नका, आम्ही सगळे काढूची औलाद झालो आहे, आमच्यात तो दम्मक राहिली नाही, आमचं रक्त आटलेलं आहे ना, आम्ही छत्रपतीची औलाद आहे ना, बाबासाहेबांची आहे ना, महात्मा फुल्यांची औलाद आहे। एकदा सांगून तरी द्या, का होणार आहे गुन्हे दाखल झाले तर? ह्या पठ्ठ्यावर 350 गुन्हे दाखल आहे, 4 केसेस मध्ये 4 वर्षाचे किमान आतापर्यंत 4 कलेक्टर आडवे केले, 3 सचिव मंत्रालयात ठोकले। काय फरक पडलाय? आणि ठरवून पण काय पडणार आहे? तुमच्यात ते धमक गेली कुठं? ठीक आहे, तुम्हाला काही फरक पडला नसेल, परंतु या पद्धतीने जर आपण लोकशाहीमध्ये वावरत असाल आणि घटना मानत असाल तर ही पद्धत त्याची नसते। एखाद्या वेळेला भावनिक होऊन किंवा एखाद्या प्रसंगाला आपण एखादे कृत्य होतं, घडत नाही अशातला भाग नाही। आमच्यावरही 353चे अनेक गुन्हे दाखल झाले होते, परंतु याचा अर्थ असा दरवेळेला त्या शस्त्राचा वापर करणं हे योग्य नाही आहे, एवढं त्यांना मी सल्ला देईन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।